हॅलो फ्रेंड्स, आपल्या राणी किचन डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे संडे, रविवार आहे आणि आज आहे गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थी। तरी आज आपण गणपती बाप्पासाठी छान असे तळणीचे मोदक बनवलेले आहेत आणि आकाड चालू आहे, त्यामुळे मी तळणीचे मोदक बनवलेले आहे। तर प्रथम गणपती बाप्पाला दुर्वा आणि जास्वंदीचं फूल घातलं। त्यानंतर गणपती बाप्पांना 11 मोदकांचा तळणीचा मोदक दाखवला। तर हे मोदक आपण केळीच्या पानावरती नैवेद्य काढून घेतलेला आणि गणपती बाप्पांना हा नैवेद्य आपण अर्पण केला। तर आपण रेसिपी पाहणार आहोत कशा प्रकारे आपण केले। नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर मी ते रात्रभर हे पीठ जे आहे ते रव्याचं मी एक गोळासा छान असा मळून ठेवलेला आणि सकाळी ते छान असं मी नंतर एकदा मळून घेतला। त्यानंतर एक गोळा केला, एक लातुंबी लाटून घेतली आणि अशा प्रकारे मी छान असा मोदक करून घेतला। आणि सारण मी ओल्या खोबऱ्याचं बनवून ठेवलेलं, ते काही मला व्हिडिओ करता आला नाही। तर छान असं मी ओल्या खोबऱ्याचं गूळ घालून सारण बनवलं होतं, ड्रायफ्रूट्स वगैरे घातले। त्यानंतर पाहू शकता आता मस्त इथे मोदक झालेला आहे आणि रव्याचं असल्यामुळे अतिशय कुरकुरीत आणि चवदार असे आपले हे मोदक तळणीचे झालेले। तर छान असे मी मोदक करून घेतले, आकार दिला। त्यानंतर ब्राऊन कलर येईपर्यंत छान असे तळून घेतलेले आहेत, पाहू शकता। तर छान असे मंद गॅसवरती छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत तळलेले आहेत आणि छान असं आपण त्या केळीच्या पानावरती हे मोदक छान असे काढलेले आहेत। तर खूप सुंदर हे क्रिस्पी असे मोदक तयार झालेले आहेत। त्यानंतर आपण इथे घरी देवघरामध्ये नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवला, सर्व देवांना नमस्कार केला। आज संकष्टी चतुर्थी, त्यामुळे छान असं इथे आपण नैवेद्य दाखवून घेतलेला। त्यानंतर आता आपण इथे गणपती बाप्पालासुद्धा नैवेद्य दाखवून घेतलेला। गणपती बाप्पांची आरती झाली आणि हे मोदक तुम्ही अशा प्रकारे केले, जर रव्याचे हे बारीक रवा जो असतो तो मळून घ्यायचा, छान असा रोस्ट थोडंसं सेट व्हायला ठेवून द्यायचा आणि मग त्यानंतर तुम्ही तो छान असा मळून परत करू शकता। तर एवढे क्रिस्पी असे हे मोदक बनतात, अतिशय उत्कृष्ट। तर आवडली असेल रेसिपी तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। आज आपण बनवलेले आहे राणी किचन डिशमध्ये गरमागरम अशी खिचडी। तर आज आहे संकष्ट चतुर्थी आणि मस्त अशी आपली इथे खिचडी तयार आहे आणि तेही केळीच्या पानावरती आपण। तर गरमागरम अशी खिचडी आपली इथे तयार आहे आणि केळीच्या पानावरती छान अशी सर्व करून घेतलेली आहे। तर पाहू शकता मस्त अशी खिचडी झालेली आहे, गरमागरम। बाहेर पाऊस पडत आहे आणि मस्त अशी गरमागरम साबुदाणा खिचडी तयार आहे। तर मस्त खा आणि उपवास करत राहा आणि अशीच खिचडी खात राहा। राणी किचन डिशचे व्हिडिओ पाहत राहा। थँक्यू सो मच।